श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नवीन वर्ष येतंय. मोबाईलमध्ये कॅलेंडर बदलेल, भिंतीवरचं वर्ष बदलेल, पण एक प्रश्न मनाला सतत छळतो. घरातली परिस्थिती खरंच बदलेल का? दररोज घरात काही ना काही वाद, लहान कारणांवरून मोठी भांडणं, नवरा बायकोमध्ये दुरावा, पैसा येतो पण हातात टिकत नाही आणि मनाला सतत एक अस्वस्थता. जर हे सगळं तुम्हालाही जाणवत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, हा स्वामी समर्थ महाराजांचा संकेत आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असं एक आध्यात्मिक सत्य जे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलंय पण आपण दुर्लक्ष केलं. नवीन वर्ष लागण्याआधी या 5 पैकी एक तरी झाड जर तुम्ही घरात लावलं तर घरात सुखसमृद्धी नांदते, वादविवाद हळूहळू शांत होतात आणि नकारात्मक ऊर्जा घर सोडून जाते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात मी असं झाड सांगणार आहे जे अनेक घरांचं नशीब बदलून गेलंय. स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ लिहा आणि अशी आध्यात्मिक सत्यम नियमित ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. झाड आणि घर यांचं आध्यात्मिक नातं. आपल्या संस्कृतीत झाड म्हणजे फक्त शोभेची वस्तू नाही. झाड म्हणजे जिवंत ऊर्जा. ज्या घरात झाडं असतात त्या घरात वातावरण शांत राहतं, विचार स्वच्छ होतात आणि मनावरचा ताण कमी होतो. ऋषीमुनी जंगलात का राहत होते? कारण झाडं नुसती सावली देत नाहीत, ती नकारात्मकता शोषून घेतात. घरात रोज भांडणं होत असतील तर कधी विचार केलाय का, घरात सकारात्मक ऊर्जा आहे का? नवीन वर्ष म्हणजे फक्त नवीन तारीख नाही. नवीन वर्ष म्हणजे जुन्या वाईट गोष्टी मागे टाकणं, घरात नवीन सकारात्मक सुरुवात करणं आणि निसर्गाशी पुन्हा जोडणं. म्हणूनच शास्त्र सांगतं, ज्या घरात जिवंत झाड असतं त्या घरात देवतांचं वास्तव्य असतं. झाड क्रमांक 1, तुळस. घरातील लक्ष्मी. तुळस फक्त पूजेचं झाड नाही, ती म्हणजे साक्षात लक्ष्मी. ज्या घरात तुळस असते तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही, घरातील वाणी शुद्ध राहते आणि भांडणं आपोआप कमी होतात. आपण पाहतो, तुळशीसमोर उभं राहिलं की मन शांत होतं. हे योगायोग नाही, ती तुळशीची ऊर्जा आहे. नवीन वर्षाआधी घरात तुळस लावणं म्हणजे लक्ष्मीला थेट आमंत्रण देणं. कशी लावावी? रोज सकाळी पाणी द्या. सुकलेली पानं काढा. तुळशीशी बोलायला लाजू नका, कारण जिथे संवाद आहे तिथेच समाधान आहे. झाड क्रमांक 2, मनी प्लांट. अडकलेलं नशीब सोडवणारा. मनी प्लांटवर अनेक लोक विश्वास ठेवत नाहीत, पण ज्यांनी अनुभव घेतलाय ते आजही हे झाड जपतात. मनी प्लांट आर्थिक अडथळे कमी करतो, खर्चावर नियंत्रण आणतो आणि घरात स्थिरता निर्माण करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनी प्लांट कधीही सुकलेला ठेवू नका. तो नेहमी वरच्या दिशेने वाढायला हवा. जर मनी प्लांट वाढतोय तर समजा तुमचं नशीबही हळूहळू वर जातंय. नवीन वर्षाआधी हा छोटासा बदल मोठं परिवर्तन घडवू शकतो. झाड क्रमांक 3, शमी. कर्मदोष आणि नकारात्मक शक्ती शांत करणारी. शमीचं झाड म्हणजे सामान्य झाड नाही. शास्त्रात शमीला शनीची कृपादृष्टी मिळवणारी वनस्पती म्हटलं आहे. ज्या घरात कारण नसताना अडचणी येतात, काम सुरू केल्यावर अडथळे निर्माण होतात, घरात सतत चिडचिड जाणवते, तिथे शमी उपयोगी ठरते. शमी नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करण्यापासून अडवते. नवीन वर्षाआधी जर तुम्ही शमीचं झाड घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा अंगणात लावलं तर समजा अडथळे कमी व्हायला सुरुवात होते आणि मन स्थिर व्हायला लागतं. शमीचं झाड फक्त लावायचं नाही, त्याच्याशी थोडा वेळ शांत उभं राहायचं, कारण निसर्ग माणसाचं मन ऐकतो. झाड क्रमांक 4, कडीपत्ता. घरात स्थैर्य आणणारा. कडीपत्ता आपण रोज वापरतो, पण त्याचं आध्यात्मिक महत्त्व खूप लोकांना माहिती नाही. कडीपत्ता घरातील तणाव कमी करतो, वाणीवर संयम आणतो आणि भावनिक स्थैर्य निर्माण करतो. ज्या घरात नवरा बायकोमध्ये गैरसमज वाढतात किंवा आई मुलांमध्ये दुरावा येतो, अशा घरात कडीपत्ता शांततेचं झाड ठरतं, कारण कडीपत्त्याची ऊर्जा मनावर थंडावा देते. नवीन वर्षाआधी घराच्या मागच्या बाजूला किंवा किचनजवळ कडीपत्त्याचं झाड लावणं खूप शुभ मानलं जातं. झाड क्रमांक 5, लकी बांबू. नशीब, शांतता आणि प्रगतीचा रक्षक. लकी बांबू नाव जरी आधुनिक वाटत असलं तरी त्यामागचं तत्त्व खूप प्राचीन आहे. लकी बांबू म्हणजे सतत वाढणारी ऊर्जा, थांबत न राहणारी प्रगती आणि घरात अडकलेली सकारात्मकता. ज्या घरात कामं रखडतात किंवा संधी येऊन निघून जातात, अशा घरात लकी बांबू हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात करतो. कारण हे झाड थांबणं शिकवत नाही, तो पुढे चालायला शिकवतो. कसा ठेवावा? लकी बांबू घराच्या हॉलमध्ये किंवा ईशान्य दिशेला स्वच्छ पाण्यात ठेवावा. पाणी स्वच्छ ठेवा आणि आठवड्यातून एकदा झाडाकडे शांतपणे पहा.
कारण जिथे लक्ष जातं तिथेच ऊर्जा वाहते. समारोप. लक्षात ठेवा, देव फक्त मंदिरात नसतो, तो निसर्गातही असतो. झाड लावणं म्हणजे देवाला पूजेत बोलावणं नाही, तर देवाला घरात राहायला सांगणं आहे. नवीन वर्ष म्हणजे फक्त फटाके आणि शुभेच्छा नाहीत, तर जुन्या वेदना सोडणं आणि घरात शांततेची बी प्रेरणा आहे. या 5 पैकी एकतरी झाड जर तुम्ही मनापासून घरात लावलं, तर हळूहळू घराचं वातावरण बदलतं. हे अनुभवाशिवाय कळत नाही. स्वामी समर्थांशी जोडणारा भावनिक क्षण हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात याचा अर्थ स्वामी समर्थ महाराजांनीच तुम्हाला इथेपर्यंत आणलं आहे. आज एक छोटं काम करा. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असं मनापासून लिहा, कारण तुमचा एक शब्द तुमच्या घरासाठी संकल्प ठरेल. जर तुम्हाला असे जीवन बदलणारे अनुभव नियमित ऐकायचे असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण पुढच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत, घरात कोणती गोष्ट ठेवल्याने लक्ष्मी येते आणि कोणती ठेवल्याने सुख निघून जातं. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या घरावर आणि कुटुंबावर सदैव राहो. जय स्वामी समर्थ.